मीराच्या घरी आज सकाळपासून गडबड सुरू होती. कारण पण तसंच होतं. मीराच्या सासू सासऱ्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. मीराने आज सकाळी उठून सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. नाश्त्यामध्ये सगळे पदार्थ सासू सासऱ्यांच्या आवडीचे होते. दुपारी गुलाबजामुन बनव असं सासरे शामरावांनी सांगितलं. दुपारी पण मीराने सगळ्यांसाठी खूप मस्त स्वयंपाक बनवला. मीराच्या नवऱ्याने अशोकने आज आईबाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मुळे घरातल्या घरात एक छोटीशी पार्टी ठेवली होती. दुपारी जेवण केल्यानंतर सगळे संध्याकाळच्या तयारीला लागले. मीराने त्यांच्या सासूला सगळं गीताताईला त्यांनी खूप सुंदर दिसावे म्हणून ब्युटी पार्लरमध्ये पाठवले. लग्नाच्या पार्टीसाठी मीराची नणंद 2 दिवस आधीच आली होती. ती पण मीराला कामात मदत करू लागत होती. मीराची लहान बहीण सोनाली पण त्या शहरात शिक्षणासाठी हॉस्टेलवर होती. ती पण दुपारी कार्यक्रमासाठी आणि मीराला मदत करण्यासाठी आली. सोनालीने सुद्धा येताना मीराच्या सासू सासऱ्यासाठी गिफ्ट आणले. अशोकने सुद्धा संध्याकाळी पार्टी आहे म्हणून एका स्वयंपाक बनवणाऱ्याला आणले आणि त्याच्याकडून स्वयंपाक बनवू लागला. जिकडे बघल तिकडं घाई गडबड आणि गोंधळ सुरू होता. हळूहळू काही पाहुणे यायला सुरुवात झाले होते. थोड्या वेळाने मीराची सासू गीताताई पण पार्लरमधून आल्या. गीताताई आल्या मीरा म्हणाली, आई तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात. सुनाकडून कौतुक भेटल्यामुळे सासू गीताताई लाजल्या. मग तिथं मीराचे सासरे आले आणि ते म्हणाले की सकाळी मी दिलेला तुला राणीहार तो का नाही घातला? मग गीताताई म्हणाल्या, ठीक आहे मी आत्ताच घालते. गीताताई त्यांच्या रूममध्ये गेल्या. त्यांनी त्यांचं आवरून मस्तपैकी साडी घालून त्यांनी शामरावरावांनी दिलेला राणीहार घातला. मीराने आणि तिचा नवरा अशोक त्यांनी पण सासूसाठी कानातले झुमके, पैठणी आणि शामरावसाठी महागातले घड्याळ आणले होते. संध्याकाळी सगळे पाहुणे मंडळी आले. पाहुणे काही खूप नव्हते, फक्त घरातील आणि काही मित्रमंडळी. लग्नाचा वाढदिवसाची पार्टी घरातल्या घरात हॉलमध्येच करणार होते. शामरावांना पार्टी वगैरे हे आवडत नसल्यामुळे जास्त काही मोठी पार्टी केली नव्हती. पण मुलांसाठी ते पार्टीसाठी तयार झाले होते आणि पार्टीसाठी त्यांनी होकार दिला. संध्याकाळी लग्नाचा वाढदिवस साजरा करून सगळ्यांनी केक कापून खाऊन नंतर जेवण करण्यास सगळे व्यस्त होते. गीताताई आणि शामराव पण थकल्यामुळे एका जागेवर बसले. गीताताईंच्या गळ्यातील हार खूप टोचायला लागला. त्यामुळे त्यांनी तो हार काढून त्यांच्या रूममध्ये कपाटात ठेवला. परंतु शामरावांनी हाक मारली म्हणून त्या तशाच अलमारीला लॉक न लावता बाहेर गेल्या. थोड्या वेळाने शामराव म्हणाले की आपण सगळे फॅमिली फोटो काढू. शामरावरावांनी बोलता बोलता गीताताईकडे पाहिले तर त्यांच्या गळ्यात हार नव्हता. मग त्यांनी तो हार घालायला सांगितला. शामराव गीताताईला म्हणाले की तो हार घातल्यावर खूप सुंदर दिसते आणि त्या हारामुळे फोटो पण छान येईल, म्हणून तू जाऊन तो हार घालून ये असं शामराव गीताताईंना म्हणाले. हार घालण्यासाठी गीताताई बेडरूममध्ये गेल्या. त्यांनी कपाट उघडलं पण त्यांना कपाटात त्यांचा राणीहार दिसला नाही. त्यांनी सगळं कपाट तपासून पाहिलं परंतु कुठेच तो हार नव्हता. गीताताई खूप परेशान झाल्या. त्यांना खूप टेन्शन आलं होतं. त्या टेन्शनमध्येच बाहेर आल्या आणि सगळ्यांना म्हणाल्या की माझा हार कुठेच नाही. माझा हार चोरीला गेला. माझा हार कोणीतरी चोरला आहे. हे ऐकून सगळे आश्चर्याने गीताताईकडे पाहू लागले. शामरावरावांना खूप टेन्शन आलं. कारण का सगळे घरातील पाहुणे मंडळी होते, ते पण जवळचेच. त्यांच्यासमोर हा तमाशा कसा सॉल्व करायचा आहे त्यांना समजत नव्हतं. पण तोपर्यंत गीताताईने पूर्ण घरात हंगामा केला. मग मीराची सासू म्हणाली की मला माफ करा परंतु माझा हार चोरीला गेला आहे. मला
वाटतंय की हा हार आपल्यापैकी कोणापाशी तरी असेल, त्यामुळे मला तुमची पर्स चेक करायची आहे. मग हा निर्णय सगळे मान्य करतात, कारण का जो कोणी हा निर्णय टाळेल त्याच्यावर शंका येईल. त्यासाठी ते तयार होतात. सगळ्यांपाशी जास्त काही सामान नसतं, फक्त सगळ्यांकडे छोट्या छोट्या पर्स असतात. मग एक एक करून गीताताईपाशी आपापल्या पर्स देऊ लागल्या. त्यांनी एक एक करून सगळ्यांची पर्स तपासली. आता बारी सोनालीच्या पर्सची, म्हणजेच मीराच्या बहिणीची पर्स तपासायची बारी असते. त्यांनी सोनालीची पर्स तपासायला सुरुवात केली. पर्स तपासत तपासत अचानक त्या ओरडल्या, हा माझा हार आहे. मग सगळे गीताताईकडे पाहू लागले आणि मग सोनाली पुढे येऊन म्हणाली की ही तर माझी पर्स आहे. मग सगळे पाहुणे मंडळी तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. गीताताई म्हणाल्या, म्हणजे हा हार तू चोरला आहे? तुला हा हार चोरताना थोडी सुद्धा लाज वाटली नाही का? स्वतःच्याच बहिणीच्या घरी चोरी करताना तुला कशाचीच भीती वाटली नाही का? तू आल्यापासून घरात काम करते हे पाहून मला किती आनंद झालता. तुला काय सांगू, जर तुझ्या आई वडिलांना जर कळालं की तू तुझ्या बहिणीच्या सासरी जाऊन चोरी केली तर त्यांना किती वाईट वाटेल. नंतर मीराची नणंद मेघा सोनालीवर पिसाळली, तुला माझ्या आईचा हार चोरताना अजिबात लाज वाटली नाही का? तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईचा हार चोरायची? माझ्या भावाच्या मागं दादा दादा म्हणून फिरत होते. माझ्या भावाने तुला बहीण मानलं होतं आणि तू तर स्वतःच्या भावाच्याच घरी चोरी केली. म्हणूनच तू माझ्या भावाच्या मागे दादा दादा म्हणून हाक फिरत मारत असते, कारण का वेळ भेटून आमच्या घरात तुला चोरी करायला मिळेल आणि तुझ्यावर कोणी आळ घेऊ शकणार नाही. सोनाली खूप मोठ्याने रडू लागली आणि तिच्या बहिणीकडे मीराकडे बघते आणि म्हणते की मीराताई, मी खरंच हा हार चोरला नाही. माझा विश्वास कर. मीरा पण गप्प असते. तिला पण काही समजत नाही, कारण का हा हार तर तिच्या बहिणीच्या पर्समध्ये मिळाला होता, म्हणून तिला काही बोलण्याचा चान्स भेटलाच नाही. तिला पण वाईट वाटत होतं की हे सासरचे माझ्या बहिणीवर कशा प्रकारे आळ घेत आहेत. तिला खात्री होती की माझी बहीण चोरी करू शकणार नाही. मग मेघा म्हणाली की तू चोरी केली आहे तर तू खोटं बोलू नकोस. सोनाली म्हणाली की मी खरंच चोरी केली नाही. मग मेघा म्हणते की मग या हाराला पंख आले का? उडत उडत तुझ्या पर्समध्ये येऊन पडला. मी खरंच तुमच्या मम्मीचा हार चोरला नाही. आणि ती खाली बसून मोठ्याने रडू लागली. हवं असेल तर मी कोणाची पण शपथ घ्यायला तयार आहे, परंतु मी हा हार चोरला नाही. मग मीराची नणंद मेघा म्हणते की चोरी करून झाल्यावर तू कोणाची पण शपथ घेण्यासाठी तयार होशील? सगळे सोनालीकडे चोराच्या नजरेने बघत होते. माणसे आपापसात चर्चा करू लागले की सुनबाईची बहीण चोर आहे. मीरा सुद्धा खूप रडायला लागली. तिच्या डोळ्यातून सुद्धा गंगा जमुना वाहू लागल्या. अशोक पण हे सगळं ऐकून शांत होता. त्याला पण वाटत नव्हतं की त्याची मेहुणी अशी करेल. त्याला पूर्णपणे खात्री होती की सोनाली चोरी करू शकत नाही. मग थोड्या वेळाने एक छोटी मुलगी पुढं आली आणि ती म्हणाली की ती छोटी मुलगी दुसरी कोणाची नसून मीराची मुलगी होती. आणि ती मुलगी आपल्या मम्मीपाशी जाऊन म्हणाली की मम्मी, हा हार आपल्या मावने चोरला नाही. हा हार आपल्या आत्यानेच मावच्या पर्समध्ये टाकला आहे. हे बोलल्यावर सगळे आश्चर्याने मेघाकडे पाहू लागले. मग मेघा म्हणाले की वहिनी, तू कसं काय विश्वास ठेवू शकते एवढीशा मुलीवर? मग मीरा म्हणाले की माझी मुलगी परी कधीच खोटं बोलू शकत नाही. असं म्हणल्यावर मेघाचा चेहरा बघण्यासारखा होता. तिचा चेहरा एकदम पांढरा शुभ्र पडला. अशोकने सेफ्टीसाठी हॉलमध्ये कॅमेरा लावलेला असतो आणि मग त्याला विचार येतो की खरंच हा हार त्याच्या
बहिणीने मिहुनीच्या पर्समध्ये टाकला असेल तर या CCTV कॅमेऱ्यामध्ये नक्कीच कैद झाला असेल. नंतर अशोकने जे पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मग त्याने त्याच्या आईला गीताताईला दाखवले की बघ आई, आपल्याच मेघाने हार चोरी करून सोनालीच्या पर्समध्ये टाकला आहे. हे पाहून गीताताई दंग झाल्या. थोड्या वेळाने सोनालीवर वाईट शब्दांचा पाऊस पडत होता. पण आता वेळ आपल्या लेकीवर आली आहे म्हणल्यावर त्यांच्या तोंडातून एक शब्द सुद्धा बाहेर निघत नव्हता. मग मीरा पुढे येऊन म्हणाली की मेघाताई, तुम्ही खरंच असं केलं आहे? तुम्ही का असं केलं? माझ्या बहिणीने तुमचं काय बिघडवलं होतं? मग अशोक पुढे आला आणि गीताताईला म्हणाला की आई, तूच विचार, तिने असं का केलं आहे? गीताताईने तिला विचारलं की मेघा, तू असं का केलं आहे? मग मेघा रडू लागते आणि म्हणते की मला वहिनीची बहीण सोनाली अजिबात आवडत नाही. जेव्हापासून वहिनीचं लग्न झालं आहे तेव्हापासून दादा फक्त सोनालीसोबतच चेष्टा मस्करी करत आहे आणि तिला बहीण मानलं आहे. अशोक दादा पण काय पण घ्यायचं म्हणल्यावर तिला सुद्धा वस्तू घेऊन देत आहे. माझ्या वाटेचं प्रेम दादा आता तिला देत आहे. हे पाहून मला खूप राग येत होता. दादा सुद्धा सोनालीच्या सारखं मागे पुढे करतो. सोनालीला सगळ्यांच्या नजरेतून खाली पाडण्यासाठी मी हा प्लॅन केला आहे. आता सगळे पाहुणे मेघाकडे पाहू लागले. मेघा मोठमोठ्याने रडू लागली. मीराला एक वेळेस बरं वाटलं की आपल्या बहिणीवर कोणताच डाग लागला नाही. आपली बहीण सुखरूप या संकटातून बाहेर निघाली. पण इकडे सोनालीची अवस्था खूप बेकार झाली होती. तिचा स्वाभिमान दुखवला गेला होता. मीराला माणसांची व नात्यांची किंमत होती. नाते टिकवण्यासाठी तिने तिच्या नणंदला माफ केले. तिच्या सासूने, गीताताईने आणि अशोकने सुद्धा मेघाला माफ केले. अशोक मेघाला म्हणाला की मेघाताई, माझ्या किती पण मानलेल्या बहिणी असू दे, पण तुझं स्थान कोणी सुद्धा घेऊ शकत नाही. असं म्हणल्यावर मेघा अशोकच्या गळ्यात पडून रडू लागली. आता मेघाकडे रडण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता. पण सोनाली लगेच उठली आणि तेथून निघण्याचा प्रयत्न करू लागली. जाताना ती आपल्या बहिणीच्या मीराच्या गळ्यात पडून खूप रडू लागली. मीराची नणंद मेघा तिची माफी मागण्यासाठी पुढे आली, पण सोनालीने तिला माफ केलं नाही. सोनाली म्हणाली की मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मी आजपासून ह्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. आजपासून माझ्या या बहिणीच्या सासरच्या माणसांसंग माझा कोणताच संबंध नाही. असं म्हणून सोनाली आपली पर्स घेऊन निघून गेली. म्हणून मित्रांनो, कोणाची पण आपण ईर्ष्या करायची नाही. आपल्याला शक्य होईल तेवढा आपण सगळ्यांसोबत प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करायचा. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.